नमस्कार मित्रांनो. टायटॅनिक या जहाजाबद्दल तुम्हाला नक्कीच माहीत असेल. टायटॅनिक हे प्रचंड मोठं जहाज होतं, श्रीमंत लोकांसाठी बनवलेलं, कधीही बुडणार नाही अशी त्याची जाहिरात केलेली होती. असं ते प्रचंड जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासात बुडालं. त्याला जलसमाधी मिळाली आणि त्याच्याबरोबर जवळपास 1,500 प्रवाशांनाही जलसमाधी मिळाली. याच टायटॅनिकवरती एक सिनेमा पण आला होता. लिओनार्डो डिकाप्रियो आणि केट विन्स्लेट यांच्या अप्रतिम अभिनयानं तो अतिशय गाजला. मूळ कथेत नसलेली त्यांची प्रेम कहाणी या सिनेमात दाखवली होती. मात्र आपण आज ज्या जहाजाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या जहाजाची आपण गोष्ट ऐकणार आहोत, ते विस्मृतीत गेलेलं जहाज आहे. जहाजाचं नाव आहे आवामारू आणि त्याला टायटॅनिक ऑफ जपान असं सुद्धा म्हटलं जातं. साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली ही गोष्ट आहे. या पुस्तकाचं नाव आहे आवामारू. लेखिका आहेत लेई किमुरा. लेई किमुरा ह्या पेशानं वकील आहेत आणि ऐतिहासिक ज्या घटना आहेत त्यांच्यावर आधारित पुस्तकं लिहायची त्यांचा हातखंडा आहे. साधारण दुसरं महायुद्ध सुरू झालं त्याच्या आधी सिंगापूर ही प्रामुख्यानं ब्रिटिशांची वसाहत होती. तिथं ब्रिटिशांचं राज्य होतं. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपाननी सिंगापूरवरती ताबा मिळवला आणि तिथं स्वतःची सत्ता स्थापना केली. पण जसं जसं युद्धाची अखेर जवळ आली 1945च्या आसपास जपान जागतिक जे युद्ध होतं तिथं त्याची हार बघायला लागलं. आणि मग जपानचे जे लोक सिंगापूरमध्ये राहत होते राज्यकारभार करण्यासाठी, त्यांच्या लक्षात आलं की एकदा जपान युद्ध हारला की जे सिंगापूरचे नागरिक आहेत ज्यांना जपानचं सत्ता नको आहे ते या जपानी लोकांवरती हल्ले करणार. त्यामुळे या सगळ्या जपानी लोकांना परत सिंगापूरमधून पुन्हा जपानला नेणं आवश्यक होऊन बसलं होतं. मात्र युद्धाचा काळ होता, प्रवास सुरक्षित नव्हता, त्यामुळे न्यायचं कसं हा प्रश्न होता. अखेर आवामारू या जहाजाची निवड करण्यात आली. हे एक हॉस्पिटल होतं, मिलिटरी हॉस्पिटल जहाज होतं आणि आवश्यक ती सामुग्री पोचवण्याचं त्यांच्याकडं काम होतं. अमेरिका आणि त्यांचे जे इतर दोस्त राष्ट्र होते त्या सगळ्यांना सांगून आवामारूसाठी एक सेफ पॅसेज क्रिएट करण्यात आला होता. म्हणजे ते ज्या मार्गाने जाणार होते त्या आसपासच्या सगळी जहाजं, पाणबुड्या ह्यांना तो निरोप पोचवला गेला होता की आवामारूवरती कुणी हल्ला करू नये. ते प्रवासी जहाज आहे, त्याचा युद्धाशी काही संबंध नाही आहे. आणि हा निरोप, त्याचा मार्ग, त्याच्या प्रवासाची वेळ, त्याच्या सगळ्या खाणाखुणा ओळखीच्या ह्या सगळ्या जहाजांना अमेरिकेच्या त्यांचे जे इतर मित्रराष्ट्र होते त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेला होता. आवामारू ओळखली जावी म्हणून त्याच्यावरती मोठमोठे रेड क्रॉस बनवण्यात आले होते. त्याच्यावरती प्रखर लाईट्स सोडण्यात आले होते की कितीही दुरून ते जहाज बघितलं तरी त्याची ओळख पटावी. तसंच त्याचा जो मार्ग होता तो पूर्ण मार्ग आधीच सगळ्यांना कळवण्यात आलेला होता, सगळ्या जहाजांना. ह्या जहाजावरती साधारण 2,000 प्रवासी प्रवास करणार होते. 28 मार्च 1945ला आवामारूंनी आपला प्रवास करायला सुरुवात केली. मिलिटरीचे जे अधिकारी होते ते सगळ्यांची कागदपत्र अगदी बारीक तपासत होते आणि एकेका प्रवाशांना जहाजावरती सोडत होते. साधारण 500 पेक्षा जास्त फूट लांब, 40 फूट रुंद असं ते जहाज होतं आणि 14,000 हॉर्स पॉवरचं डिझेल इंजिन त्याच्यावरती बसवण्यात आलं होतं. आणि कॅप्टन हमादा मात्सुतारो हे ते जहाज चालवत होते किंवा त्यांच्याकडे त्या जहाजाची संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली होती. सगळे प्रवासी जहाजावर आले आणि जहाजाने प्रवास करायला सुरुवात केली. हे प्रवास सुरू झाल्यानंतर प्रत्येक प्रवाशाच्या मनात धाकधूक होतीच की युद्धाचा काळ आहे, आजूबाजूला अनेक जो युद्धनौका आहेत, सबमरीन्स आहेत, त्याच्यापैकी कोणीही हल्ला करू शकत होतं. मात्र ही धोका पत्करूनच त्यांनी प्रवासाला सुरुवात केलेली होती. 1 एप्रिल 1945 म्हणजे साधारण 3-4 दिवसानंतर आवामारूला त्यांचा मार्ग बदलण्याचं निरोप देण्यात आला. ऐनवेळी हा मार्ग बदलणं हे खरं तर धोकादायक होतं, हे कॅप्टननाही माहिती होतं. पण जसा निरोप मिळालाय तसं त्यांनी आपला मार्ग बदलला आणि याच मार्गावरती अमेरिकेची क्वीनफिश म्हणून एक सबमरीन ॲक्टिव्ह होती, ती त्या भागात गिरट्या घालत होती. तसं तर आवामारू त्या भागातून जाणार आहे हा निरोप सुरुवातीला क्वीनफिशलाही देण्यात आला होता. मात्र आवामारूचा ओरिजिनल जो मार्ग होता, मूळ जो मार्ग होता तो क्वीनफिशच्या मार्गात येत नव्हता. त्यामुळं क्वीनफिशने आवामारूला फार गांभीर्याने घेतलेलं नव्हतं. आवामारूचा मार्ग बदललाय हे
क्वीनफिशच्या कॅप्टनना कळवण्यात आलेलं होतं. मात्र तो संदेश चुकून आलाय असं त्यांनी समजलं आणि तो फार गांभीर्याने घेतला नाही. 1 एप्रिलला रात्री 11 वाजण्याच्या आसपास क्वीनफिशच्या रडारवरती बीप बीप वाजू लागलं. सगळे नाविक दल तिथं गोळा झालं की रडारवरती काहीतरी सिग्नल येतोय, म्हणजे आपल्या आसपास आपलं शिकार असण्याची शक्यता आहे. खरं तर त्यांचं नाविक दल हे शिकार करण्यासाठी टपून बसलेलं होतं, कारण महायुद्धात पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये त्यांनी अतिशय उच्च प्रतीची कामगिरी केलेली होती. जपानच्या अनेक नौका त्यांनी बुडवलेल्या होत्या. 2 त्यांच्या ज्या फेरी होत्या ते यशस्वी झाल्यानंतर 3ऱ्या फेरीत त्यांना अपयश आलं होतं. त्यांनी 8 टॉर्पिडो फायर करून सुद्धा जपानी नौका यशस्वीपणे निघून गेलेल्या होत्या आणि हेच अपयश धुवून काढायचं होतं. म्हणून 4थ्या फेरीत ते अतिशय सजग होते. आवामारूचा सिग्नल रडारवरती यायला लागला आणि नाविक दलाला वाटलं की आपली शिकार आहे, आपलं सावज आहे आणि हे नक्की घेरायचं. म्हणून क्वीनफिशनी तातडीनं आवामारूच्या दिशेने प्रवास सुरू केला. आवामारूच्या बाबतीत आणखीन एक चुकलं. आवामारूवरती 2000 प्रवासी आणि त्यांचं प्रचंड मोठं सामान होतं. त्यामुळं नेहमीपेक्षा ती जास्त प्रमाणात पाण्यात बुडलेली होती त्या ओझ्यामुळे. त्यामुळं खालच्या बाजूनी बघताना ती एखाद्या सबमरीन सारखी दिसत होती. क्वीनफिशच्या सगळ्या नाविक दलाला वाटलं ही नक्कीच आपली शिकार आहे आणि त्यांनी फार विचार न करता त्याच्यावरती 4 टॉर्पिडो फायर केले, म्हणजे ज्याला पाणतीर म्हणतात. पाण्यातनं जे क्षेपणास्त्रासारखं जे अस्त्र असतं ते फायर केलं आणि त्यातला एकाचाही निशाणा नाही चुकला. 4च्या 4 आवामारूवरती धडकले आणि काही मिनिटातच आवामारूंनी जलसमाधी घेतली. आवामारूवर जवळपास 2000 पेक्षा जास्त प्रवासी होते, त्यांचं जे दल होतं ते मिळून. मात्र त्याच्यापैकी कुणीही वाचलं नाही. हळूहळू ते जहाज बुडू लागलं. क्वीनफिशने टॉर्पिडो फायर केल्यानंतर त्यांनी तातडीने आवामारूच्या जवळ गेले आणि तिथं जाऊन पाहिल्यानंतर मात्र ते नाविकदल हादरलं, नखशिखांत हादरलं. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून काय मोठी घोडचूक झाली आहे, पण आता ती सुधारता येण्यासारखी नव्हती. 2000 प्रवाशांना त्यांच्या नजरेत देखत समाधी मिळाली होती. ते प्रवासी जीवांच्या आकंताने ओरडत होते, मदतीसाठी धावा करत होते. मात्र क्वीनफिश काहीही करू शकली नाही. हे प्रवासी तर बुडालेच. ही जहाज कधीही जपानला पोहोचलं नाही आणि चीनच्या किनारपट्टीच्या भागातच हे समुद्र तळाला जाऊन विसावलं. त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली. कॅप्टन जे होते क्वीनफिशचे जे कॅप्टन होते त्यांच्या विरुद्ध चौकशीचाही फार्स रचण्यात आला. मात्र त्यांनी असा दावा केला की आवामारूवरती सैनिकी सामान होतं, सैनिकी अधिकारी सुद्धा होते, त्यामुळं त्याला बुडवण्यात काही चूक नव्हती. पण ज्यावेळेस आवामारूला सेफ पॅसेज देण्यात आल्या होता त्यावेळेस त्याच्यावर कसल्या प्रकारचं सामान नेण्यात यावं याच्यावर कसलंही बंधन घातलेलं नव्हतं. त्यामुळं जरी त्याच्यावरती मिलिटरीचं सामान होतं किंवा मिलिटरीचे अधिकारी होते तरी त्यांना बुडवण्याचा अधिकार नव्हता. शेवटी क्वीनफिशचे जे कॅप्टन होते त्यांना निव्वळ वरिष्ठांचा आदेश डावलला इतकाच त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला आणि एक साधीशी वॉर्निंग देऊन त्यांना सोडण्यात आलं. कालांतरानं त्यांना बढती सुद्धा मिळाली. जपानच्या नागरिकांनी अनेक वेळा अमेरिकेत किंवा जपानमध्ये न्यायालयात धाव घेतली, त्यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी केली, मात्र ठोस अशी काही कारवाई झाली नाही. हळूहळू आवामारू हे विस्मृतीत गेलं. त्याच्यानंतर 1986 साली काही जणांनी आवामारूचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न केला. ते सापडले सुद्धा, मात्र त्याच्यावर केवळ हॉस्पिटलचंच सामान सापडलं. त्याच्यावर कधीही सैनिकी सामान, कुठलीही शस्त्रास्त्र, दारुगोळा असं काहीही सापडलं नाही. त्यामुळं आवामारू ही प्रवासीच जहाज होती हे अगदी नक्की झालं. तरी अमेरिकेने कुठलीही ठोस कारवाई अशी केली नाही. हे पुस्तक लिहिताना रेई किमुरा जे आहेत त्यांनी निव्वळ हा तांत्रिक विश्लेषण नाही केलेलं किंवा तांत्रिक त्याचे डिटेल्स नाही दिलेले. त्यांनी एका तरुण मुलीच्या नजरेतनं ही कथा सांगितलेली आहे. क्योक्यो तानाका अशी एक मुलगी आहे जिची आई कॅन्सरनी मरते आणि मरता ती त्यांचं एक पत्र आणि एक फोटो कुठंतरी घरात लपवलेला आहे इतकी साधीशी माहिती देते. आणि मग क्योक्योला उत्सुकता जागृत होती की आपली आई नेमकी कोण होती, तिने हे जे रहस्य आहे ते इतके वर्ष का लपवलं आणि आताच आपल्याला का शोधायला सांगतायत. अशा या शोधात मग ती सिंगापूरला जाऊन पोहोचते आणि ह्या कथेचा पट हळूहळू उलगडत जातो. त्यांनी हे कथानक लिहिताना फक्त क्योक्योची बाजू किंवा आवामारूची बाजू असं नाही सांगितलेलं,
एक धडा क्योक्योच्या नजरेतून, एक धडा आवामारूचे जे सत्य होतं, असं एक 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 त्याचा पदर उलगडत जातो आणि ती कथा हळूहळू हळूहळू आपल्यासमोर रंगत जाते. ज्यांना इतिहास आणि वर्तमान अशा प्रकारचं पुस्तक वाचायची इच्छा आहे, आवड आहे, त्यांच्यासाठी हे नक्कीच खूप चांगलं पुस्तक आहे. इतिहास आणि वर्तमान ह्यातलं बदल मात्र समजावून घेताना थोडासा घोळ होऊ शकतो. मात्र हे पुस्तक आणि हे आवामारू ही जी कथा आहे, हे जपानचे लोक कधीही विसरू शकले नाहीत. त्यांनी त्यांच्या त्या ज्या 2000 जे प्रवासी होते जे बुडाले, त्यांच्यासाठी स्मारकसुद्धा बांधलं आणि आजही ते लोक याचे स्मारकाची आठवण ठेवतात. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. आवामारूचा इतिहास इंटरनेटवरही खूप मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. त्याचे विश्लेषण, ते का बुडालं, त्यात कुणाची चूक होती, ह्याची तांत्रिक माहितीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ही नक्की वाचा, ही माहिती नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपला चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.